तुम्ही बघू शकता खूप सुंदर प्रकारे हे सगळं कोरलं गेलेलं हिंदुस्थानाचे गोलच ठिकाणी गर्दी पण भरपूर आहे. जास्तीत जास्त प्रयत्न करतो तुम्हाला दाखवतो. तर फुल सफर तुम्हाला आवडलं नक्की कमेंट करून सांगा आणि खूप सपोर्ट करा आणि मेहनत खूप असते बघा मागचं पण कसं ते तुम्हाला दाखवू शकतो बघा तुम्हाला दिसतंय का दुसरा हत्ती तुम्हाला दुसरा हत्ती दिसत असेल तसंच सगळे हत्ती होते पण मुघलांनी ते तोडले आपली मंदिरं तोडली परत खूप सारी मंदिरं तोडली देवी परत देवांची मूर्ती वगैरे तोडली त्यामुळे आपल्याला नीट कळलं ना म्हणजे इतिहास हा आपला इतिहास आहे की जो जो मला साकारायचंय थोडं दाखवायचंय तुम्ही बघू शकता आता तर अजून एक हे बघा आता तुम्ही तिकडची एक हे बघितली इकडचे बघा जर इकडचे जर चांगले असते तर किती सुंदर दिसलं असतं तुम्हाला माहिती आता माहित झालं तुम्हाला आता बघा कसं वाटतंय खाली जाऊन मला काढायला लागेल फोटो फोटो काढते फोटो पण काढणार आहे व्हिडिओ पण काढत आहे बघ तू माझी पण काढत आता तो विचार एक मिनिट तुम्हाला फोटो काढून नक्की सांगतो कसे आहेत कसे नाही तर हे त्यांचं ए खाली 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 आज शिवांची फोटो कशी झाली हे भोंड्यात कोरले गेले सगळं भोंड्यात कोरलेलं पण कसं वाटतं बसतो जास्त पण येतो मला सांग ना फोटो काढायला मी खाईल तर मी आलेलो खाली आलेलो हे सिंहाचं हत्ती तुम्हाला मागाशी सांगितली की जे आपले महाराज वगैरे तेव्हाची गोष्ट आहे पण काय आपण फोटो आपण याला फोटो काढू तुम्ही बघू शकता हे आधीचे मंदिर हा इकडून न जाऊ इकडून जाऊ नाही तर इकडूनच जाऊ इकडूनच चला इकडूनच चला तर आधीचे खूप मस्त आहे पण अर्ध तर हे झालं भिंती वगैरे पडलेले तुम्ही बघू शकता आणि खाल्ला आलो तुम्हाला दाखवलं एखादं
पण कारण की उभ्या पायात उभ्या पायात तिकडनं चढ असे उभ्या पायात तिकडनं जायचंय का? अरे मम्मी इन्स्क्राइब्ड रखने गेली. अरे ही पिशवी घेऊन सोडून माझी बॅग घेतली तर मम्मीने काय केलं काय होतं माझी बॅग घेतली ही पिशवी सोडून तर मम्मी कडे बॅग घेतो पिशवी देतो साबण येतो काय गेली मम्मी तर हे आहे पण त्यांची अवस्था बघ कशी झाली बघू शकतो इकडे 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 किती चांगली खाली जातो मग चालतो तर काहीच आम्ही देवगडला आलेलो आहे. मागच्या वेळेस मी जेव्हा आलतो म्हणजे 10वीची ट्रिप होती तेव्हा आणि 10 वाजता आलतो तेव्हा काय झालं नाही. देवगडला म्हणजे देवगड दत्त मंदिर तिथं आलेलं आहे तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता इथं मागच्या वेळेस आलतो पण बंद झालं त्यामुळं बाहेरूनच दर्शन झालं आमचं. म्हणजे आमच्या जे माझे मित्र होते आणि सगळे सहल आलती त्यांचं झालंच नाही देवगड. त्यावेळेस आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि इकडं मिठाई घेतली मी का ते इथून घेतलेली. तर आज दर्शन भेटणार आहे म्हणजे आता दर्शन घ्यायला आले तर बघू आता आज जातो आणि दर्शन घेतो थोडासा प्रसाद घेतो. प्रसाद मागच्या वेळेस मी पण प्रसाद घेतलेला 100 रुपयाचा पावशेर भेटला. मागच्या वेळेस आलतो मी पण जे बंदच होतं का मंदिर. हा हो 10 वाजता आलतो. हा त्यामुळं त्यानंतर आम्ही प्रसाद घेतला डायरेक्ट. हो रिटर्न फिरलो आम्ही मग डायरेक्ट शिक्रापूर मार्गे गेलो ना त्यामुळं. तर बघू आता सगळ्याची वाट बघतोय आम्ही येतील तेव्हा आम्ही जाऊ दर्शन वगैरे घेऊ. मंदिरातलं सगळं दाखवून मी तुम्हाला कदाचित फक्त जातो आपण. ओके बाय बाय. तर काहीच आम्ही इथून मागं फिरलेलो तुम्ही बघू शकता. हे सगळं परिसर आहे मस्त आहे. आम्ही इथूनच मागं फिरलेलो बहुतेक मागूनच आठवत नाही आता मला. हा माझा मित्र आहे हा पण युट्यूबर आहे. मग ह्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं आणि ह्याला अजून हे भेटेल काय भेटेल इंटरेस्ट भेटेल माझा व्हिडिओ काढायला आहे. त्याला पण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. अजून युट्यूब खोललेलं नाही तुम्हाला मागं सांगितलं. इंस्टाग्रामला फॉलो करा. थँक्यू. आयडी मी पाठवेलच जर तुम्ही मला कमेंट केली तर मी पाठवेलच. चला तर आपण आपण हा हे बघ हे दुकान आहेत का ही दुकान आहेत का ही वाली दुकान तिथनं मी प्रसाद घेतलेला आणि तिथून आम्ही मागं फिरलो आता आठवलं आहे की त्यांची स्कूलची सहल आली होती जेव्हा हा 10वीत होता तेव्हा आम्ही आतमध्ये जातो 10 वाजता तुम्हाला दाखवतो एक म्हणजे आम्ही कुठून मागं फिरलो इथूनच मागं फिरलो आम्ही. तर काहीच मी आलेलो आहे घरी काल रात्री 12 वाजता आलो. 12:30 नंतर आवरलं सगळे कपडे वगैरे काढले जेवलो
मला वाजले 1 जेवतो आणि झोपतो 1:30 वाजता. तर आज आत्ताच उठलो, म्हणजे 10 वाजता उठलो आणि आवरलं सगळं. आंघोळ वगैरे केली, नाश्ता वगैरे केला. तर मी हा ब्लॉग एंड करतो. भेटू आपण पुढच्या ब्लॉगला. तोपर्यंत बघत राहा, हसत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या. आणि